नमस्कार. आज आपण 4 माणसांना पुरेल अशा पनीर पराठ्याची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे साधारण पावशेर पनीर, त्याचबरोबर 2 मोठी गाजर आणि 2 मोठ्या आकाराच्या ढोबळी मिरच्या किंवा शिमला मिरची. तर हे सर्व साहित्य आपण किसून घेणार आहोत. त्याचबरोबर एव्हरेस्टचा किचन किंग मसाला मी इथे वापरला आहे आणि चवीपुरतं मीठ वापरलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या गोष्टी बदलू शकता. तिखट आणि मीठही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मोजण्यासाठी मी अशी मध्यम आकाराची वाटी वापरलेली आहे. तुम्ही मेजरिंग कपसुद्धा वापरू शकता. रेसिपी बनवताना साधारण अर्धा तास आधी कणिक आपल्याला भिजवून ठेवायची आहे, म्हणजे आपले पराठे व्यवस्थित होतात. साधारण 4 वाट्यांची ही कणिक मी भिजवून ठेवलेली आहे. आता सारणासाठी मी एका बाउलमध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घेते आहे. हे सारण आपल्याला खूप आधी बनवून नाही ठेवायचं, आयत्या वेळीच बनवायचं आहे. त्यामध्ये मी घालते आहे साधारण 2 वाट्या किसलेलं गाजर. त्यामध्ये साधारण 3 वाट्या किसलेलं पनीर मी यामध्ये घालते आहे. हे सारण जास्त वेळ ठेवलं तर ह्याला पाणी सुटतं, म्हणून सारण तयार झाल्यावर लगेच आपण पराठे लाटायला घेणार आहोत. या सारणामध्ये आपण लाल तिखट चवीपुरतं, त्यानंतर मसाला जो आहे किचन किंग मसाला, तोही आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालून आपण कमी जास्त तिखट पराठे बनवू शकतो. तर हे सारण आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात तिखट करू शकतो. हे सगळं व्यवस्थित टाकून झाल्यानंतर शेवटी मीठ टाकायचं आहे, म्हणजे सारणाला खूप जास्त पाणी सुटत नाही शेवटी मीठ ॲड केल्यामुळे. आता आपले सर्व साहित्य घालून झालेलं आहे. तर आता आपण व्यवस्थितपणे मिक्स केलं आहे सारण आणि गव्हाच्या पिठाची म्हणजे कणकेची व्यवस्थित पारी तयार करून त्यामध्ये आपण हे सारण हलक्या हाताने भरून मोदकासारखं व्यवस्थितपणे त्याला आकार देणार आहोत. कुठल्याही बाजूने सारण बाहेर येऊ नये म्हणून त्याचा वरचा भाग असा दाबून घेणार आहोत. आता हा जो गोळा आहे तो व्यवस्थितपणे पीठ घेऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने. खूप जोरात दाब द्यायचा नाही आहे, नाहीतर आपला पराठा आहे तो फुटू शकतो. हलक्या हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. आता पराठा लाटून पूर्ण होत आला आहे, तर आता आपल्याला तो तव्यावर व्यवस्थित शेकून घ्यायचा आहे. ही अतिशय हेल्दी रेसिपी आहे, लहान मुलांनाही आवडेल अशी आहे. पराठा आपण व्यवस्थित दोन्ही बाजूंनी नीट शेकून घेणार आहोत. दोन्ही बाजूंनी तो व्यवस्थित उलटून शेकून घेऊन त्याला व्यवस्थितपणे तूप लावून घ्यायचं आहे. असा हा हेल्दी पराठा लहान मोठे सर्वांना आवडेल असा आहे. तुम्हाला या पराठ्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा, आणि तुमचे काही सूचना अभिप्राय असतील तर तेही मला जरूर कळवा. पराठ्यासाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. हा पराठा सॉसबरोबर खूप उत्तम लागतो. धन्यवाद.